काँग्रेस नेते राहुल गांधी हे सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांच्या भेटीला दाखल झाले। या ठिकाणी नाना पटोले, रमेश चेन्नीथलाही उपस्थित आहेत। राहुल गांधी हे आता त्या ठिकाणी परभणीमध्ये दाखल झाले। त्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, रमेश चेन्नीथला देखील उपस्थित आहेत। त्यामुळे आता या घटनेची पुन्हा एकदा मुद्दा परभणीचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। परभणीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी दाखल झालेत। याआधीही राजकीय नेत्यांनी, महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या। सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आणि त्यानंतर या घडामोडींना आता वेग आलाय। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडलेले। सचिन, खरं तर परभणीमध्ये ज्या प्रकारच्या घडामोडींना वेग आलेला आपण पाहतोय, आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील परभणीमध्ये दाखल झालेत। सध्या त्या ठिकाणचे ताजी अपडेट्स काय? कारण आता सध्या आपण पाहतो गेले 25 मिनिटे राहुल गांधी हे सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेत आहेत, त्याच्याशी संवाद साधताय, घडलेलं सर्व काही प्रकरण आहे ते जाणून घेत आहेत, कसा घटनाक्रम होता, कधी हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, कधी अटक केलं, कधी त्यांना न्यायालयातून न्यायालयीन कोठडी कधी मिळाली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू कधी झाला आणि त्या कुटुंबियांना तो कधी कळवला गेला, या सर्व संपूर्ण घटनाक्रमाची ती माहिती राहुल गांधी हे घेत आहेत आणि त्यांच्यासोबत संपूर्ण काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत, जे ज्येष्ठ नेते आहेत राज्यातले, ते सर्व आलेले आहेत। रमेश चेन्नीथला असतील, नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, माजी माणिकराव ठाकरे असतील, यासह विजय वडेट्टीवार असे सर्व नेते या ठिकाणी आलेले आहेत। सध्या त्यांच्याशी चर्चा कुटुंबाशी करतायत आणि त्यानंतर आता कुटुंबाशी चर्चा झाल्यानंतर थोड्याच वेळात आता राहुल गांधी हे बाहेर येतील। बाहेर आल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहे आणि या ठिकाणी ते आपली भूमिका मांडणार आहे, पुढील भूमिका। आपण पाहिलं की गेल्या 8 ते 10 दिवसांपासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये ज्या 2 घटना घडल्या, बीडचे मस्ताजोग सरपंचाची हत्या असेल किंवा सूर्यवंशी यांची न्यायालयीन कोठडीत हत्या मृत्यू असेल, या दोन्ही घटनांचा पडसाद राज्यभरात आपल्याला पाहायला मिळतात। राज्यात होतं आता केंद्राचे जे विरोधी पक्षनेते आहे राहुल गांधी स्वतः या ठिकाणी कुटुंबाची भेट घेताना आपल्याला पाहिलं, त्यामुळे आता हा विषय साहजिकच आपण म्हणतो केंद्रापर्यंत पोहोचलेला आहे आणि आता यानंतर या सर्व कायदा सुव्यवस्था प्रश्नाबाबत राहुल गांधी काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्याचबरोबर ते कुणावर निशाणा साधतात हे देखील महत्त्वाचं आहे। त्यामुळे थोड्या वेळात आता ते राहुल गांधी येणार, त्यानंतरच आपल्याला स्पष्ट होईल नंतर नेमकं राहुल गांधी हे या प्रकरणाबाबत आपली भूमिका काय मांडतात। नक्कीच, खरं तर त्या ठिकाणी पाहिलं तर याआधीही उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी या कुटुंबियांची भेट घेतली। आता राहुल गांधी भेट घेतात। या ठिकाणी महाविकास आघाडीचे देखील अन्य नेते पाहायला मिळत आहेत। खासदार संजय जाधव देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। महाविकास आघाडीचे अन्य कुठले नेते त्या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत? जाधव आहेत, खासदार म्हटलं होते नेते संजय जाधव या ठिकाणी आहे। बाकी इतर जे स्थानिक पदाधिकारी आहेत मात्र प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे जे मोठे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। बाकी जे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यातील फक्त जाधव हे एकमेव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी आपल्याला सध्या पाहायला मिळतात। एक लगबग सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात आता राहुल गांधी हे भेट संपवून, संवाद संपवून हे बाहेर येणार आहेत आणि त्यानंतर आपली प्रतिक्रिया मांडणार आहेत। नक्कीच, आपण आपल्याशी असेच जोडलेला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या अपडेट्स घेतोय। राहुल गांधी त्या ठिकाणी दाखल झाले। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू कशामुळे झाला? 11 डिसेंबर परभणीतील दगडफेक झाली। जाळपोळ प्रकरणी 50हून अधिक जणांना अटक करण्यात आली। 11 डिसेंबर या दिवशीच 9 महिलांना नोटीस देऊन सोडण्यात आलं। जे आंदोलनात नव्हते त्यांचीही सुटका त्या ठिकाणी करण्यात आली। 12 डिसेंबर 27 जणांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली। 14 डिसेंबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासह काहींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। तर 15 डिसेंबर या दिवशी न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशींना हृदयविकाराचा झटका आला। रुग्णालयात नेत असताना सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झालाय असा दावा पोलिसांनी केला। पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचा आंबेडकरी संघटनांचा आरोप। पोलिसांनी हा दावा केलाय, मात्र आंबेडकरी संघटनांनी वेगळा आरोप केला। शवविच्छेदनाचे प्राथमिक रिपोर्टामध्ये शरीरावर मार लागल्याच्या खुणा आहेत। वैद्यकीय तपासणीमध्ये मात्र श्वसनाचा दुर्धर आजार अशी अपडेट आहे। पोलिसांनी मात्र न्यायालयीन कोठडीत हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचं पोलिसांचा दावा आहे। मात्र या संदर्भात आता दावे प्रतिदावे केले जातात। घडामोडींना वेग आलाय। परभणीत या घडामोडींना वेग आलाय। 23 जुलै 1989 रोजी जन्मलेला सोमनाथ सूर्यवंशी हा 35 वर्षाचा होता। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड गावचा रहिवासी असल्याची माहिती मिळते। सध्या नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्यात होते। परभणीतील छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयामध्ये LLBच्या 3ऱ्या वर्षाला ते होते अशी देखील माहिती मिळत आहे। संतोष सोमवंशी यांचा मृत्यू झालाय। 3ऱ्या वर्षाची परीक्षा सुरू असताना परभणी येथे आल्याची देखील माहिती मिळते। परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानं आंदोलनात सक्रिय सहभाग देखील त्या ठिकाणी
सोमनाथ सूर्यवंशी यांनी नोंदवल्याचं पाहायला मिळतं.